आजच्या दिवशीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। विधानसभा निवडणुकीवरून राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लेखातूनच प्रत्युत्तर दिलेलं आहे। ज्यांना जनतेने नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत असं फडणवीसांनी म्हटलंय। जनादेश नाकारल्याचा महाराष्ट्र माफ करणार नाही। विधानसभेचा पराभव राहुल आणि मित्रपक्षांच्या जिव्हारी लागलाय असा हल्लाबोल सुद्धा फडणवीसांनी यावेळी केला। फडणवीसांनी मतदानाची आकडेवारी देत राहुल गांधींचे आरोप सपशेल खोडून टाकलेले आहेत। राहुल गांधींनी केलेले आरोप आणि फडणवीसांनी लेखातून दिलेले उत्तर पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। 16 ला विधानसभा 8,98,00,000 मतं होती, तर 14 ते 19 63 लाख नवीन मतदार झालेत। 24च्या लोकसभेमध्ये 9,29,00,000 मतं, तर 9 ते 4 मध्ये फडणवीसांना 75 लाख नवीन मतदार मिळाले। 24च्या विधानसभेला 9,70,00,000 मतं राहुल गांधींना पडली, तर 1 कोटी नवीन मतदार 4 ते 9 दरम्यान फडणवीसांना पडले। 24ला 5 महिन्यामध्ये 41 लाख मतदार कसे वाढले असा प्रश्न आहे, तर 24 मध्येच काहीतरी दिव्य घडलं असं अजिबात नाही असं फडणवीसांनी उत्तर दिलंय। अत्यंत महत्त्वाची बातमी येते, लेखाचं उत्तर लेखानंच दिलंय असं फडणवीस म्हणालेले आहेत। आता तरी राहुल गांधींनी खोटं बोलणं सोडावं। राहुल गांधींनी एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाला प्रत्युत्तर दिलेलं आहे फडणवीसांनी। हे उत्तर फडणवीसांनी लेखाच्या माध्यमातूनच दिलेलं आहे। राहुल गांधींनी आता तरी खोटं बोलणं सोडावं असं त्यांनी म्हटलंय। त्याचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर्स सहित दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोटं बोलण्याचं नोबेल पुरस्कार द्या असं म्हणत संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोदींवर टीकास्त्र झाडलेलं आहे। विधानसभेच्या निवडणुका भाजपनं हायजॅक केल्या। काँग्रेसचे जे आंदोलन सुरू आहे तिथे आपण आलो आहोत। ही व्हिज्युअल्स आहेत आत्ताची। पोलीस बंदोबस्त इथे वाढवण्यात आलेला आहे। मदर डेअरीची जागा जी अदानी समूहाला देण्यात येणार होती त्याविरुद्ध काँग्रेसनं निषेध आंदोलन पुकारलं होतं आणि तिथे आता पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे। घोषणाबाजी दिली आहे अदानींविरोधात आणि पोलिसांनी आता बंदोबस्तामध्ये इथे आंदोलन नियंत्रणात परिस्थिती घ्यायचा प्रयत्न चाललेला दिसतोय। आता आपण आहोत कुर्ल्यातून ही दृश्य पाहतोय। कुर्ल्यामध्ये पोलिसांची मोठीच्या मोठी फौज आलेली आहे। आंदोलकांना शमवण्यासाठी, शांत करण्यासाठी, मोर्चा थंड करण्यासाठी पोलीस आलेले आहेत। आपण पाहू शकतोय काँग्रेसनं आज सकाळपासून आंदोलन पुकारलं होतं। मदर डेअरीची जी जागा आहे कुर्ल्यातली ती अदानींना द्यायचं ठरल्यानंतर ती जागा वाचण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आलं होतं। मात्र हे काँग्रेसचं आंदोलन त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अदानींविरोधात घोषणाबाजी देण्यात आली होती आणि त्यावेळी पोलिसांनी इथे मोठ्या प्रमाणावर आपला बंदोबस्त वाढवलेला आहे। आपण एका दृश्यामध्ये पोलीस पाहू शकतोय। कोणासाठी चाललंय सरकार, कोणासाठी काम करतंय? इलेक्शनच्या पूर्वी पण कॅबिनेट मीटिंग झाल्या त्या सुद्धा अदानींसाठी, आता पुन्हा मीटिंग चालल्या त्या सुद्धा अदानींसाठी। मला कळत नाही ह्या माणसाला काय पाहिजे मुंबईमधून। ह्या माणसाला इतक्या जमिनी दिल्या, 600 एकरच्या पेक्षा जास्त जमिनी दिल्या, धारावी 600 एकरपेक्षा जास्त दिली, एअर इंडिया कॉलनी दिली। एवढं सगळं का चाललेलं आहे मला कळत नाही। म्हणूनच माझं म्हणणं आहे की तिकडे देवेंद्र, इकडे आमचे सिलेंडर आणि तिकडे नरेंद्र सिलेंडर। मुंबईच्या जागेवरून हा वाद सुरू होता। जाऊया पुढच्या बातमीकडे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। बैठकीसाठी मिलिंद नार्वेकर, किशोरी पेडणेकर, विनायक राऊत, अमोल कीर्तीकर पोहोचलेले आहेत। या बैठकीत मनसेसोबतच्या युतीवरही चर्चा होणार आहे। पालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देत आहेत हे पाहावं लागणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी, 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी एक संदेश दिला होता, एक गोष्ट सांगितली होती। मात्र आता त्याबाबत बैठक घेण्यात येते। मातोश्रीवर आज बैठक आहे। राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर शिवसेना आमदार निलेश राणे यांनीही भाष्य केलेलं आहे। ज्यांना भीती वाटत असेल आणि भीतीपोटी ते एकत्र येणार असतील तर त्याला आम्ही काय करणार अशी खोचक टीका निलेश राणेंनी केलेली आहे। त्यांनी एकत्र यावं किंवा न यावं हा त्यांचा विषय आहे ना। त्यांनी बॅट बॉल खेळावा की टेबल टेनिस खेळावा हा त्यांचा विषय आहे। आम्ही कसं काय बोलणार त्याच्यामध्ये?
त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत, त्यांनी त्यांचं बघावं. पण काही जरी झालं तरी महायुती मोठ्या फरकाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकणार, तयारी तशी चालू आहे आणि जनमानसामध्ये तशी इमेज आमच्या सरकारची तशी झालेली आहे. म्हणून ज्यांना भीती वाटत असेल आणि त्या भीतीपोटी एकत्र येत असतील त्याला आम्ही काय करणार. निलेश राणे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सक्रिय होताना दिसत आहेत. या पुढच्या बातमीकडे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून शरद पवारांनी राज ठाकरेंना चिमटा काढले. नेमकं शरद पवार काय म्हणालेत आणि ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मवियाला खिंडार पडणार आहेत का, पाहुयात सामचा एक स्पेशल रिपोर्ट. ठाकरेंची युती मवियाला खिंडार. ठाकरेंची दुखरी नस पवारांनी दाबली. ठाकरे बंधूंच्या युतीवर पवारांचं भाष्य. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याचे संकेत दिले, त्यामुळे युतीच्या चर्चेला उधाण आलंय. दरम्यान शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये युतीच्या चर्चेवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंचं कौतुक करत राज ठाकरेंच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवून खोचक टोला लगावलाय. शरद पवारांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत असा आतापर्यंतचा अनुभव आहे. उद्धव ठाकरेंच्या सभांमध्ये होणारे गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन होतं, त्यात त्यांना यश येतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते दिसून आलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविया म्हणून एकत्र लढल्या पाहिजेत. महायुतीत जागा वाटप व्यवस्थित होईल असं वाटत नाही, त्याचा फायदा मवियाला मिळू शकतो असं शरद पवारांचं म्हणणं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीबाबत मनसे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील सकारात्मक असल्याचं चित्र आहे. मात्र त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावल्यानं मनसेनंही पवारांना उत्तर दिलंय. पवार साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातले किंवा राजकीय पटलावरचे खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या पाठीमागे मोठा अनुभव गाठीशी आहे त्यांच्या, त्यामुळे त्यांचं आणि त्याचबरोबर त्यांची राजकारणाची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ते जे काही बरोबर बोलतात त्याच्या बरोबर उलटं असतं, त्यामुळे तुम्ही तसं घ्या. एकीकडे तुम्ही सांगता की राज ठाकरे साहेबांच्या सभांना गर्दी होते आणि मतं मिळत नाही, आणि एकीकडे तुम्ही सांगता की राज ठाकरे साहेबांनी काय त्यांच्या महाआघाडीत यावं म्हणजे त्याचा फायदा महाआघाडीला होईल. म्हणजे ही दुटप्पी भाषा नाही का त्यांची. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झाल्यास महाविकास आघाडीला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र त्याचं कारण काय ते पाहूया. प्रादेशिक पक्ष असल्यानं मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा ठरणार. मनसेच्या कट्टर मराठी आणि हिंदुत्ववादी भूमिकेमुळे मवियात मतभेदाची शक्यता आहे. मनसेमुळे काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची मुस्लिम मतं देखील दुरावण्याची भीती आहे. काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादी सोबत समन्वय साधण्यात अडचणीची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मवियात वादाची ठिणगी पडली, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी जोर धरते. त्यात आता ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खाडा पडणार की किमान समान कार्यक्रमावर मवियात चौथा भेडू सहभागी होणार याकडे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. ठाकरे गटाची युती झाली, ठाकरे घराची युती झाली तर शरद पवारांचं काय होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र इथे शरद पवारांचं उत्तर सूचक आहे. या पुढच्या बातमीकडे. पुण्यामध्ये उद्या पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत. पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या ऊस उत्पादकतेसाठी एआयचा वापर या चर्चासत्रामध्ये ते उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. एकीकडे ठाकरे घराची युती आहे तर दुसरीकडे पवारांच्या भेटीगाठी वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता पवार काका पुतणे सुद्धा त्यांचं मनोमिलन होणार का अशी शक्यता वर्तवली जाते. पांडुरंगाची इच्छा असल्यास बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात असं मेटकरी म्हणाले आहेत. त्यावर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच
योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलेली आहे. पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी एकादशीपर्यंत तेही होईल. अजून तसा काही प्रस्ताव असल्याचं कळलेलं नाही, पण 10 तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय, त्यामुळं 10 तारखेपर्यंत आपण वाट बघा. पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही 6 दशकं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं. त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्समध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल. युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारही नाही. महाराष्ट्राच्या मनात काय आहे आणि पांडुरंगाची काय इच्छा आहे हे आपल्याला ठाऊक नाहीये. मात्र राजकीय वर्तुळात काय घडतंय ते आपण पाहतोय. ठाकरे सेनेचे चंद्रहार पाटील उद्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता ठाण्यातल्या नेहरू नगर परिसरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. यावेळी चंद्रहार पाटलांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. दरम्यान शिंदेंकडून चंद्रहार पाटलांना मोठी जबाबदारी दिलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. युतीची चर्चा आहे तर पक्षांचं एकमेकांमध्ये अनेक कार्यकर्ते दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. मात्र चंद्रहार पाटील आता उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, शिंदे गटात प्रवेश करतायत आणि त्याबद्दल सूत्रांनी काही माहिती दिलेली आहे. त्यांचं अखेर ठरणार का हे उद्या कळणार आहे. आता बातमी थेट बीडमधून आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. त्याच्या दोषमुक्तीच्या अर्जाला आवादा एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विरोध केलेला आहे. याच संदर्भात शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांनी बीडच्या विशेष न्यायालयामध्ये शपथपत्र दाखल केले. आवादाकडे मागितलेल्या खंडणीतूनच संतोष देशमुखांनी हत्या केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात आपण शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदेंच्या शपथपत्रात नेमकं काय आहे. आवादाकडे मागितलेल्या खंडणीतूनच संतोष देशमुखांची हत्या झाली आहे. आरोपी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून कराडनं खंडणी मागितली. आवादा प्रकल्पाच्या वॉचमनला सुदर्शन घुले आणि त्याच्या गँगकडून मारहाण झाली. खंडणी द्या नाहीतर काम बंद करा अशी घुलेंकडून धमकी दिली. कुणावरही दबाव येऊ नये म्हणून कराडला दोषमुक्त करू नये असं म्हटलंय. तर कोर्टाच्या आदेशानंतर आपण थेट विशाळगडावर जातोय. विशाळगडावर कुर्बानी विना ईद सण साजरा केलेला आहे. सकाळी 9 वाजता नमाज पठण झालंय. तसंच मुबारक मुजावर यांच्या खासगी जागेतलं गट नंबर 19 मध्ये पडदे लावून कुर्बानीसाठी जागा बंदिस्त करण्यात आली होती. त्या जागेवरच कुर्बानी देण्यात आलेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणूनच गडावर तब्बल 150 पोलिसांचा फौजफाटा तैनात केलेला आहे. त्यामुळे गड व गड परिसरामध्ये छावणीचं रूप आल्याचं पाहायला मिळतंय.